डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. माता रमाई आंबेडकर बहुउद्देशीय महिला मंडळ चंदनापुरी यांच्या वतीनं बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना, संविधान कट्टा आणि सुशीला मोहन भालेराव जलकुंभ उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणानं झाली. त्यानंतर संविधान कट्टा आणि सुशीला मोहन भालेराव जलकुंभाचं उद्घाटन झालं. यावेळी भंते बी सारीपुत्र मुंबई तसेच भंते बुद्धसिरी नाशिक यांच्या उपस्थितीमध्ये धम्मदेसना आयोजित केली गेली. उपस्थितांनी मोठ्या श्रद्धेनं धम्मविचारांचं श्रवण केलं. सायंकाळी 6 वाजता बुद्धमूर्ती मिरवणुकीचं आयोजन केलं गेलं. गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत बुद्धवंदना आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं ते जोरवे येथील तरुणांनी दाखवलेलं साहसी खेळांचं प्रदर्शन. या तलवारबाजी, लाठीकाठी, काठी फिरवणं, दांडपट्टा तसेच चक्री फिरवणं, अग्निचक्री फिरवणं आणि गोळा फिरवणं असे अनेक प्रकारचे साहसी खेळ या मिरवणुकीत दाखवले गेले आणि त्यानंतर धम्मसभा पार पडली. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ॲडव्होकेट संघराज रुपवते, प्राध्यापक गंगाधर आहिरे, शरदनाना थोरात, सुधाकर रोहम, आरवी रहाणे, शांताराम कडणे, के.जी. भालेराव, विजय रहाणे, सरपंच भाऊराव रहाणे, श्याम रहाणे, भास्कर बागुल, विजय मोकळ, PSI विजय भालेराव, बंडोपंत भालेराव, माणिक यादव, नांदेव रहाणे, सुरेश रहाणे यांसह ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या सदस्य, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. रात्री प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांचं जाहीर हरिकीर्तन झालं. त्यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनानं सर्वच श्रोते मंत्रमुग्ध झाले. ते जे करतात ते आम्ही करायचं नाही हे सांगण्यासाठी बाबासाहेब आमच्या जन्माला आले. त्यांच्या 22 प्रतिज्ञा कधीच विसरायच्या नाहीत. त्या 22 प्रतिज्ञा तुम्ही जर वाचल्या तर माझ्या बहिणींनो, तुमच्या लेकी बाळींच्या पुढे, तुमच्या पुढे नाही म्हणत बरं का, आता तुमच्या लेकी बाळी, तुमच्या नाती, तुमच्या नातसुना यांच्या पोटी परत एकदा शिवराया, भीमराया जन्माला यावा असं वाटत असेल तर नाचायचं नाही तर वाचायचं. नाराज व्हा. मी नेहमी सांगतो, जिथे मिरवणूक असेल तिथे मला बोलवू नका. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता हा राग द्वेष वियुक्त, हे धम्मपदाची भाषा आहे बरं का. धम्मपद नावाचा ग्रंथ आहे. किती लोकांना माहिती? वरात करा. बॉम्बला नाचणाऱ्यांना कसं माहिती? हो, जो वाचेंगे वो वाचेंगे भी और कभी नाचेंगे भी नहीं. ज्याचं मन एकदा नाचायला लागलं, मन एकदा नाचायला लागलं, मनाला एकदा गुंगीचा रंग चढला, मन एकदा सत्कर्मामध्ये आणि बुद्धांच्या पंचशिलामध्ये दंग झालं की तो मनाला तो रंग आणि दंग आला की मग माणसं नाचण्यात गुंग होणार नाहीत तर वाचण्यात गुंग होतील. बुद्ध होणे म्हणजे केवळ इतरांची चांगलं वर्तन ठेवणे म्हणजे बुद्ध होणे नाही. बुद्ध होणे ही अखंड जन्मभर चालणारी प्रक्रिया. एक दिवसासाठी बुद्धाचा निर्वाळा करणे, बुद्धाला आवाजी स्वरूपामध्ये त्याचं नाम घेणे सदा सर्व काळ चालत आलेले असते. या क्षणाला मी बुद्ध असतो, पण दुसऱ्या क्षणाला जर मी घरी जाऊन माझ्या बायकोला मारलं तर मी बुद्ध नसतो. मी बुद्ध असतो जेव्हा माझं वर्तन चांगलं असतं. बुद्धानं दिलेलं जे तत्वज्ञान आहे ते स्वीकारून मी त्याचा स्वीकार माझ्या वर्तनातून सिद्ध करत असतो, तेव्हा मी बुद्ध असतो. परंतु ज्या क्षणाला बुद्धानं सांगितलेलं जे पंचशीला आहे त्या पंचशिलेला मी नकार देतो,
तेव्हा माझ्यातला बुद्ध संपलेला असतो. आणि म्हणून बुद्ध होणे ही प्रोसेस आहे, ही अखंड काळ चालते, आयुष्यभर चालते. आणि आयुष्यभर जर बुद्ध आपल्याला पेलायचं असेल तर बुद्धाने जेही तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, ते तत्वज्ञान पाळण्याची आपल्याला गरज आहे. ज्याला आपण बहारदार आणि उत्साहवर्धक चेतनादायी असा कार्यक्रम या ठिकाणी चंदनापुरीच्या वतीने जे काही संघर्ष तरुण मित्र मंडळ आहे आणि महिला मंडळ आहे यांच्या वतीने होतो आहे. या कार्यक्रमात जसा बौद्ध वस्तीतील कार्यकर्ते जागरूकपणे एकत्रित आले, त्याचप्रमाणे गावातील देखील जे काही इतर समाजाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि सामाजिक दृष्ट्या काम करणारे लोक आहेत, ते सगळे एकत्रितपणे हा समारोह उत्साहाने साजरा करत आहेत. विशेषतः या गावचे सरपंच भाऊराव रहाणे असतील, त्याचप्रमाणे विजू शेठ रहाणे असतील, जे काय आता भाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत ते आहेत, त्याचप्रमाणे आरबी शेठ आहेत, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते राम काय नाव त्याचं रामभाऊ रहाणे, तुम्ही नंतर ते एडिट करून घ्या, रामभाऊ रहाणे, सगळ्याच प्रकारचे सगळं म्हणजे या ठिकाणी हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळं, धम्माचा कार्यक्रम असल्यामुळं, सामाजिक कार्यक्रम असल्यामुळं याला कुठलंही राजकीय आम्ही रूप दिलं नाही. सगळ्या राजकीय क्षेत्रातील लोक या समारोहात सामील आहेत आणि हा एक मोठा आनंद आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. जीवनाचं आपलं एक तत्वज्ञान आहे, त्याचे समतेचं तत्वज्ञान आहे, मानवतेचं तत्वज्ञान आहे. ज्याने पहिली बंडखोरी जी केली ती बंडखोरी केली भगवान गौतम बुद्ध यांनी. मानव धर्म त्यांनी सांगितला, त्यांनी सांगितलं बंधुभाव, त्यांनी सांगितला समतेचं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. त्या तत्वज्ञान पुढच्या काळामध्ये अडचणी आल्या, पण पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या रूपानं संत ज्ञानेश्वर यांचं पसायदान तेच तत्वज्ञान घेऊन पुढं आलं. संत चोखोबांनी पुढे नेलं, ते संत नामदेवांनी नेलं, एकनाथ महाराजांनी नेलं, संत तुकारामांनी नेलं, सावता माळींनी नेलं, नरहरी सोनारांनी नेलं, गोराव कुंभारांनी नेलं, जनाबाईंनी नेलं. अरे ही सगळं एक तत्वज्ञानाची मोठी पिढी आहे. उगम तिथे झाला आणि आपण पाहतो गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत सगळ्यांना खूप हाल झाले, महात्मा फुलेंचे हाल झाले. मी कधी कधी प्रश्न विचारित असतो की ज्यांनी संत ज्ञानेश्वराला त्रास दिला, त्यांच्या भावंडाला त्रास दिला, त्यांच्याबद्दल संत ज्ञानेश्वर कुठेही राग व्यक्त करीत असताना दिसत नाही. संत तुकारामांनी तर आपल्या पोथ्या टाकून दिल्या इंद्रायणीमध्ये. चोखोबाचे किती हाल झाले, कधीही दर्शन घेण्याची संधी मिळाली नाही चोखोबाला. सोयराबाई त्यांची पत्नी, अवघा रंग एक झाला, रंगात रंगला श्रीरंग, हे संप्रदायातले. आता मी जास्त लांबत नाही, परंतु एक सांगतो की हे सगळं हे तत्वज्ञान हे हा प्रवाह पुढे आला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं. देशामध्ये सुद्धा कबीर असतील, पेरियार असतील, हे सुद्धा हे तत्वज्ञान घेऊन पुढे येत होते. आणखी काही आहेत, मी तर आता जास्त भाषण लांबवायचं बोलत नाही, परंतु हेच तत्वज्ञान सगळं त्याचा सार काढलं. हे मंथन आहे, प्रचंड सामाजिक आणि सगळ्या वैचारिक मंथनानंतर जो सार तो काढला, तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून काढला. आणि त्याचं प्रियांबल हे या सगळ्या परंपरेचं जे मोठं मंथन झालं, हे सगळं त्याचा सार म्हणजे अमृत कलश येतो आपल्या सगळ्यांकडे. परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आज तुम्हाला आम्हाला काय किंमत असेल ना, की ते राज्यघटनेमुळे, नाही तर कुणी आलं नसतं. आता एकच फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, कोणाकडे पाहत असते तुम्ही सगळ्यांनी, बरं का, म्हणजे असं मी कोणता समाज म्हणून नाही, सगळ्या जनतेने एका विचार केला पाहिजे की जे एवढ्या मंथनानंतर आलं ते पुन्हा मोडण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे, पुन्हा नष्ट करण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे, पुन्हा चातुर्वर्ण्य नेण्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. आपण ओळखलं पाहिजे की कोण खरं कोण खोटं. पुन्हा वेगळ्या पद्धतीनं सगळा इतिहास पुन्हा मागे नेण्याचा प्रयत्न, अंधार विभाग नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपण जपलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि राज्यघटनेतल्या तत्वज्ञान जे आहे सांगितलेलं, प्रियांबल मध्ये सांगितलं ते तत्वज्ञान, ते आपलं तत्वज्ञान. ते तत्वज्ञान जो कोणी
मोडण्याचा प्रयत्न करीत असेल त्याच्या विरुद्ध आम्ही असं म्हटलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. बाकी बोलायचं नाही. अनेक जण बोलतात, मला माहिती अनेक पद्धतीनं तुम्हाला निर्णय प्रकारे फसवलं जातंय, निर्णय दिशा दाखवली जाते. माझ्या मते कुणीही विशेष बहुजन समाजाच्या मंडळीनं फसलं नाही पाहिजे या मताचा मी. अलीकडे काय तुका झालाशी कळस आणि झेंडा रामदास रामदास स्वामी त्यांच्या जागेवर योग्य आम्हाला. परंतु तुम्ही अशा पद्धतीने आता वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न चाललेला तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही. हे सगळं ओळखून आपण चाललं पाहिजे आणि ते टिकवणं याचा अर्थ गौतम बुद्धांना खऱ्या अर्थानं अभिवादन, इतके अभिवादन आहे. त्या कार्यक्रमाचे पहिलं सत्र जे होतं सकाळचं, त्या पहिल्या सत्रात संविधान कट्टा, ध्वजारोहण आणि त्याचं उद्घाटन आणि जलकुंभाचं उद्घाटन झालं. एका महिलेने जलकुंभासाठी जागा उपलब्ध करून दिली. असा दुपारपर्यंत जेवणाची व्यवस्था खूप छान दुपार 12 वाजेपर्यंत झाली. हा पहिल्या सत्रातला कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारचं सत्र सुरू झालं. 5:30 वाजता भव्य दिव्य गौतम बुद्धांच्या मूर्तीची मिरवणूक निघाली. मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या गजरात सनई ताफ्याच्या जोरात महिलांनी लेझिमवर ताल धरून अत्यंत उत्कृष्ट असं लेझिम नृत्य या चन्नापुरीतील महिलांनी केलं. आणि त्या महिलांना साथ सनई ताफा काठी लाठी यांच्या सौजन्याने बँजो पार्टीवाल्यांनी दिलं. डीजे छोटा मोठा असो, परंतु खूप सुंदर असं फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये साधारणतः 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला. आणि 9 नंतर ह्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे ज्ञानेश्वर वाबळे महाराजांची गर्दी. खूप प्रचंड अशी गर्दी वाबळे महाराजांच्या कीर्तनाला जमली. आणि कीर्तन चालू असताना या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार बाळासाहेब थोरात आले आणि त्यांनी पूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आणि पूर्ण कार्यक्रम थोरात साहेबांनी बारकाईनं लक्ष देऊन ऐकला. आणि या कार्यक्रमाची शोभा ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत प्रभावीपणे पाडली. चन्नापुरीमध्ये पहिल्यांदाच वाबळे महाराजांच्या कार्यक्रमासाठी या समाज मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी उसळली. यावेळी गोविंद भालेराव, भास्कर भालेराव, RR भालेराव, मेजर दिलीप भालेराव, वसंत भालेराव, गौतम भालेराव, सुगंधाबाई भालेराव, सीमा भालेराव, कांताबाई भालेराव, शैला भालेराव, अनिता भालेराव, किरण भालेराव, मंगेश भालेराव, लहान भालेराव, प्राध्यापक संतोष भालेराव, राजेंद्र भालेराव, अशोक भालेराव, कैलास भालेराव, भाऊसाहेब भालेराव, ॲडव्होकेट विक्रांत भालेराव, स्वप्नील भालेराव यांच्यासह मान्यवरांची हजेरी होती. कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली गेली. तर चंदनापुरी आणि परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माता रमाई आंबेडकर बहुउद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभासद तसेच महिला, तरुण आणि पुरुष कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं हक्काचं आणि विश्वसनीय ठिकाण म्हणजेच संदेश चष्माघर. संदेश चष्माघर घेऊन आलंय महाधमाका ऑफर. आता 2 ब्ल्यू कट चष्मे फक्त 1999 रुपयात. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. कोणत्याही 2 फ्रेम्स उत्कृष्ट लेन्ससह फक्त आपल्या संदेश चष्माघरमध्ये. आणि त्याही मिळतायत फक्त आणि फक्त 1999 रुपयात. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर, बस स्टँड, संगमनेर. संपर्क 9150 290 290.